हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण MSN भाग 2 GNM सेकंड इयर या विषयाचा एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत, जो आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्काला विचारला गेलेला आहे. यामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न असा आहे की संकटकालीन व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका काय असते ती आपल्याला लिहायची आहे. त्याचं उत्तर पाहू. कोणत्याही व्यवस्थापनामध्ये ज्याप्रमाणे आपण प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन, सुधारणा करून रिप्लॅनिंग करतो, त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थापन करावे लागते. म्हणजे आपण एखादं कार्य करत असतो, त्याचं आपण आधी सुरुवातीला प्लॅनिंग करत असतो, मग नंतर त्याच्यानुसार कृती काय करायची हे ठरवत असतो. नंतर जर त्याच्यात काही चुकत असेल, कार्य आपल्या मनाप्रमाणे होत नसेल, तर आपण रिप्लॅनिंग करतो, त्याच कार्याची पुन्हा प्लॅनिंग करतो व पुन्हा त्याचप्रमाणे आपण त्या कार्याचे व्यवस्थापन करतो. महत्त्वाचा फरक हाच आहे की आपत्ती आपल्याला सांगून येत नाही, म्हणजेच कुठलंही संकट हे आपल्याला सांगून येत नाही. या घटना अचानक घडतात, म्हणून नियोजन हे सतत तयारच असावे लागते. नर्सिंग हे असं एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये कुठलीही अडचण, कुठल्याही रुग्णाला कुठला त्रास होतोय हे आपल्याला सांगून होत नाही. त्यामुळे आपल्याला सतत रुग्णाच्या आजाराबाबत त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला तयारच असावे लागते. साथग्रस्त, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त गावांची यादी तयार करणे हे खेड्यातील परिचारिकेचे काम असते. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे किमान 2 औषधाच्या पेट्या तयार ठेवणे व औषधाची यादी पेटीस चिटकवणे व दरमहा औषधाच्या पेटीतील औषधाची पडताळणी करणे हे एक परिचारिकेचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. तिचे सुरुवातीचं काय काम आहे? साथग्रस्त, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त गावांची यादी तयार करून ठेवणे, म्हणजे ज्या गावाला कुठली साथ आलेली असेल, कुठल्या रोगाची, किंवा तिथे पुराचा धोका असेल, किंवा ते भूकंपग्रस्त असेल, म्हणजे त्या क्षेत्रात कुठला भूकंप झाला होत असेल, अशा गावांची यादी तिच्याकडे तयार असली पाहिजे. पुन्हा ग्रामीण रुग्णालयात, पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे किमान 2 औषधांच्या पेट्या तयार ठेवणे, म्हणजेच एमर्जन्सीमधले कोणताही रुग्ण आला तर त्याला त्या ट्रीटमेंट देताना आपली धांदल उडू नये यासाठी 2 औषधांच्या पेट्या तयार ठेवणे. औषधांची यादी पेटीस चिटकवणे, म्हणजे त्या पेट्यांमध्ये कोणते औषध आहे त्याची यादी त्या पेटीला चिटकवणे व दरमहा औषधाच्या पेटीतील औषधांची पडताळणी करणे. पडताळणी करणे म्हणजे काय पाहणे की ते औषध एक्सपायर झालेलं आहे का, ते औषध व्यवस्थित आहे का, त्यामधले पेट्यामधील साहित्य व्यवस्थित आहेत का याची पडताळणी करणे, याची तपासणी करणे. पुन्हा मग काय करायचं? तपासणी साहित्याची, उपकरणाची पेटी तयार करून ठेवणे. निर्जंतुक केलेल्या साहित्याचा ड्रम तयार ठेवणे. सिरिंजेस, निडल्स, बँडेजेस, गॉज, कॉटन उपकरणे इत्यादी, म्हणजे हे सगळं निर्जंतुक करून ठेवलेलं असणं गरजेचं आहे. जे ऑपरेशन थिएटरमध्ये वापरण्यात येणारं साहित्य, ड्रम तयार करून ठेवायचा, ते निर्जंतुक करून ठेवायचं, झालेल्या साहित्यांची तपासणी करून ठेवायची. निडल, बँडेजेस, गॉज, कॉटन इत्यादी उपकरणे निर्जंतुक करून ठेवायचे. आपत्कालीन साहित्य सामग्री ही सहज मिळण्याजोगी ठेवण्यात यावी. म्हणजे आपत्कालीन साहित्य सामग्री म्हणजे आपत्तीच्या वेळेस आपल्याला जे साहित्य लागणार आहे हे आपल्याला सहज भेटेल अशा जाग्यावर ठेवावे. उपचार करण्यात आलेल्या रुग्णाची रुग्णपत्रिके व नोंद वही व्यवस्थित भरावी. म्हणजे ज्या रुग्णावर आपण उपचार करत आहोत त्याची पूर्ण माहिती, त्याची म्हणजे त्याला आपण त्याचं ब्लड टेस्ट केलेलं आहे का याची जी रिपोर्ट येतात हे नोंदवहीमध्ये व्यवस्थित भरून ठेवावेत. त्याचा BP किती आहे, उदाहरणार्थ त्याचे पल्स रेट किती आहेत,
त्याचं बॉडीचं टेम्परेचर किती आहे याची नोंद आपण कुठे करून ठेवायची, त्याच्या रुग्णपत्रकावर करून ठेवायची. परिचारिकेने शुश्रूषा सौजन्याने व स्वच्छतेने करावी. म्हणजे रुग्णाला आपण स्वच्छ हाताने हाताळायचं आहे. म्हणजे आपल्यामुळे रुग्ण हा म्हणजे आपल्या हाताने रुग्णाला कुठलंही त्याच्यावर विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे. त्याच्या जखमेला आपल्याकडून पूर्णपणे निर्जंतुकता पाळली गेली पाहिजे. खाटांची उपलब्धता वाढवणे म्हणजे रुग्णांची संख्या पाहून खाटाची उपलब्धता वाढवणे. वेगवेगळ्या किरकोळ शस्त्रक्रियेसाठी प्रोसिजरची पूर्वतयारी करून ठेवणे. रक्तपेढीकडे वेगवेगळ्या रक्तगटांच्या साहित्याची उपलब्धता वाढविण्याकरता नातेवाईकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रवृत्त करून पाठवणे. म्हणजे रक्तपेढीकडे म्हणजे आपल्याला जे ब्लड सप्लाय करणारे आहेत त्यांच्याकडे कोणत्या आपल्याला कुठल्या रक्तगटाची आवश्यकता आहे, या साठ्याची किती उपलब्धता आहे ह्याची माहिती घेणे आणि ती वाढवण्याकरता तेथे रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा तिथं ज्या गावामध्ये आपण असतो त्या गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रवृत्त करणे. निवासस्थानी असलेल्या परिचारिका व इतर तंत्रज्ञ व वर्ग 4 कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामाच्या ठिकाणी उपलब्ध राहण्यास प्रवृत्त करणे. रुग्णांना वाचविण्यासाठी परिचारिकेने उत्तम शुश्रूषा देणे. कॉल बुक पाठवून वेळीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवणे व तासानुसार अंतरुग्णाचे रुग्णपत्रकात नोंदी करणे. संकटकालीन परिस्थितीचे क्षणार्धात निरीक्षण करून सर्व कृतींच्या प्राधान्याने क्रम लावणे. आपल्या संघातील प्रशिक्षित व्यक्तींना कामाची जबाबदारी व कामाचे अधिकार द्यावेत. त्यांना काम करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री व इतर मदत देऊन तातडीने कामास सुरुवात झाली का नाही हे पाहणे. ज्यांना CPRची गरज आहे असे रुग्ण तातडीने हाताळणे. बेशुद्ध व मज्जाघाताच्या रुग्णांवर तातडीने उपाय सुरू करणे. रक्तस्रावांच्या जखमांच्या हाडामोडीच्या रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार करणे. अशा प्रकारे संकटकालीन व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका आपल्याला वरील प्रमाणे सांगता येते. सो फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या प्रश्नाची आवश्यकता आहे ते सुद्धा सांगा. त्यानुसार मी व्हिडिओ बनवून अपलोड करेन. सो फ्रेंड्स, आपल्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.